नमस्कार, मी नागेश्वरी कटारे. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज करणार आहे पत्तागोबीचे पराठे. अगदी कमी वेळात आणि झटपट हे असे स्वादिष्ट पराठे होतात. तर चला मग रेसिपीकडे वळूयात. तर सर्वात अगोदर मी इथं कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे. तेल हे कमीच टाकायचं, जास्त पण टाकायचं नाही, नाहीतर मग जेव्हा आपण कणिकमध्ये मिश्रण टाकू तेव्हा मग ते सगळं चिकट होऊन जातं आणि आपल्याला पराठे हे छानपैकी लाटता येत नाही. तर इकडे बघा मी जिरे मोहरी पण टाकून घेतलेले आहेत आणि छानपैकी आता मी अद्रक लसणाची पेस्ट टाकत आहे आणि ह्या तेलामध्ये छानपैकी आता हे परतून घेत आहे. तर इकडे बघा मी हळद, मीठ, मिरची आणि गरम मसाला हे सर्व मी आपले हे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे पत्तागोबी मी छानपैकी चॉपरवर बारीक करून घेतली होती. तर हे मी या तेलामध्ये या मसाल्यांमध्ये मी आता पत्तागोबी टाकून घेत आहे आणि छानपैकी ह्या मसाल्यांमध्ये आपण आता मिक्स करून घ्यायची आहे. तर इकडे बघा मी पत्तागोबी छान आता ह्या तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही, अगदी आरावर हे आपल्याला मिश्रण छानपैकी शिजवून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं आपण हे मिश्रण छानपैकी वाफवून घेऊयात. तर 2 मिनटं झालेले आहेत आणि इकडे बघा आपले मिश्रण छानपैकी वाफलं गेलेलं आहे आणि थोडंसं असंच परतून घेऊयात. आणि हे मिश्रण छानपैकी थंड करून घेऊयात. तर मी इकडं घेतलेली आहे एक ताट आणि त्याच्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. मी 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी ओवा टाकून घेत आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेत आहे. मीठ कमीच टाकायचं, आपण मिश्रणामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं. तर इकडे बघा मी अर्ध पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकून छानपैकी हे कणिक मस्त असं मी मळून घेणार आहे. तर आता मी हे छानपैकी आता हे कणिक मळून घेत आहे. तर इकडे बघा आपलं कणिक छानपैकी मळल्या गेलेलं आहे आणि मी त्याला थोडंसं आता तेलाचा हात लावून अजून थोडंसं असं मळून घेणार आहे. अशा प्रकारे थोडंसं त्याला मऊ करून घ्यायचं आहे. तर इकडे बघा मी थोडंसं कणकेचा गोळा घेतलेला आहे, पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला मस्तपैकी आपण पुरण वगैरे कसं भरतो तसं मी आता छानपैकी ह्याला अशी एक वाटी करून घेणार आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये आता हे आपलं मिश्रण टाकून घेणार आहोत. तर इकडे बघा हे मिश्रण मी टाकून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिश्रण कमी जास्त करू शकता. तर मी ह्याला असं मस्तपैकी असं दाबून हे मिश्रण आता मी भरत आहे. आणि मी त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकून घेणार आहे आणि याला असं छानपैकी आता पॅक करून घेणार आहे. तर आपलं जे कणिक जे पीठ वरती आलेलं आहे ते मी आता काढून घेतलेलं आहे आणि त्याला असं पॅक केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं असं तेल लावून घेणार आहे आणि त्याला छानपैकी आता एक आकार देणार आहे. असा हातावर छानपैकी त्याला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपलं जे मध्ये सारण आहे ते पॅक होणार आहे.
पसरेल, आपलं छान असं मिश्रण असं पसरेल. तर इकडे बघा मी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे छानपैकी आता लाटून घेणार आहे. हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे. तर इकडे मी बघा एक तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं तेल घेणार आहे. आपला तवा छानपैकी गरम झालेला आहे. मी तेल छानपैकी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता हे पराठा मी भाजून घेणार आहे. तर छानपैकी आपलं हे पराठा खालून खरपूस असं भाजल्या गेलेलं आहे. तर मी दुसऱ्या साईडनी पण छानपैकी भाजून घेणार आहे. तर इकडे बघा मी तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे एक साईडला आणि दुसरीकडून सुद्धा मी आता हे तेल लावून घेणार आहे. तर आपलं हे पराठा तयार आहे. तर मी असंच करून दुसरंसुद्धा पराठा छानपैकी भाजून घेणार आहे. असं मी तेल लावून घेतलेलं आहे. तर हे दोन्ही साईडनी मी छानपैकी भाजून घेणार आहे. तर इकडे बघा आपले हे पराठे तयार आहेत. तर कशी वाटली रेसिपी? आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. असंच भेटूया छान एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.